नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये. आज बनवणार आहे रागीचे बिस्किट, ते पण बिना ओव्हन न ओव्हन वापरता. त्यासाठी ते एक वाटी घेतले साजूक तूप आणि तीच वाटी भरून गूळ घेतलाय आपण, एक गूळ पावडर. गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. मिक्सरलाही लावून घेऊ शकता तुम्ही थोडंसं. यात 2 वाटी आपण रागी पीठ घालून घेणार आहोत. तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पिठाचेही बनवू शकता किंवा कुठलेही बिस्किट ह्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. रागीचे पीठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरूनही हे बिस्किट छान होतात, गव्हाचे बिस्किट. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला हाताने याचा कणिक भिजवून घेऊया. यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट घालू शकता. माझ्याकडे बदाम होते तर मी फक्त बदामच वापरलेत. आणि थोडंसं फ्लेवरसाठी आपण त्याच्यात इलायची पावडर घालून घेणार आहोत. ओव्हन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच हेल्दी बिस्किट बनवू शकता घरच्या घरी. आणि सोपी रेसिपी आहे, फार फास्ट होते. याला मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे. आणि असे छोटे छोटे बिस्किट आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडीचा शेप देऊ शकता. मी तर हातावर बनवून घेतले. असं छान राऊंड राऊंड शेप द्यायचा आहे. चला तर आपण सगळे बिस्किट असे बनवून घेऊया. तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता. इथे एक कढई ठेवली गरम करायला. त्याच्यात स्टँड ठेवून त्याच्यावर अशी प्लेट ठेवली. थोडीशी जाडसर प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपण हे बिस्किट ठेवून देऊया. 10 मिनिटासाठी आपण याला बेक करणार आहे. लो फ्लेमवर 10 मिनिटं ठेवले आहेत. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ओव्हनची गरज नाही आहे. लहान मुलांच्या अगदी आवडीचे आणि हेल्दी बिस्किट बघू शकता, मस्त झालेत. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक करा. थँक्यू.